नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। या लाडक्या बहिणींकडून 3000 रुपये परत घेतले जाणार, वसुली सुरू। म्हणजे ज्या महिलांना 3000 रुपये भेटले त्यांच्याकडून 3000 रुपये वसुली सुरू करण्यात आला आहे। सर्व व्यवस्थितपणे माहिती बघूया की आर्टिकल काय आला आहे, अपडेट काय आला आहे, कशामुळे पैसे परत घेतले जाणार, तुमच्याकडून पण घेतले जाणार आहे का, कोणती महिला आहे तिच्याकडून पैसे घेतले जातील आणि तुम्हाला पण पैसे करावे लागतील, कसं काय करावं लागतील, काय चुका केले, सर्व माहिती आता इथं बघू शकता। या लाडक्या बहिणींकडून योजनेचे पैसे परत घेतले जातील, कोणाला पैसे परत करावे लागणार, बरोबर इथं सर्व स्पष्टपणे सांगितले कोणाकडून पैसे परत घेतले जातील, कोणाला पैसे परत करावे लागतील। पूर्ण आर्टिकल आला आहे, मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो की आर्टिकल काय काय याबद्दल माहिती आली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने अलीकडे जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। तुम्हाला माहित आहे ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे। यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे। म्हणजे एका पात्र महिलेला 1 वर्षाला 18,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुम्हाला लाभ भेटला असेल, जर तुम्हाला 3000 रुपये भेटले असतील तर तुम्ही तिथं पात्र झाले आहेत। पण जर तुम्हाला 3000 चा लाभ भेटला नसेल तर तुम्ही अपात्र आहात असं काही नाही, तर तुम्हाला पण त्या योजनेचे पैसे भेटतील। पण कसं भेटतील इथं बघा। विवाहित, विधवा, घटस्फोट आणि निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहे। तुम्हाला माहिती आहे योजना कशी आहे। महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील एक अविवाहित महिलेला देखील याचा लाभ मिळणार आहे। याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या महिलांना दिला जाणार आहे। सर्वात मोठी अपडेट जी आली आहे, सर्वात मोठी न्यूज ज्याला बोलू शकतो की आपण महाराष्ट्राचे आदिवासी असणं गरजेचे आहे। जर तुम्ही परराज्यातील असणार तर तुम्हाला या योजनेचे लाभ मिळणार नाही। परंतु ज्या महिलांचा जन्म परराज्यात झाला असेल आणि ज्यांनी महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषांसोबत लग्न केलं असेल अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। समजतंय का? तुम्हाला लाभ भेटू शकतं जर तुम्ही परराज्यातून आहात आणि तुम्ही महाराष्ट्रात असलेल्या पुरुषाचे लग्न केलं तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। यासाठी 1 जुलै पासून अर्ज भरले जात असून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे। समजतंय का? 30 सप्टेंबर 2024 पर्यंत याची मुदत आहे। ठीक आहे। महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केला आहे अशा पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे 3000 रुपये शिंदे सरकारकडून देण्यात आला आहे। तुम्हाला 3000 रुपये भेटले असतील, जर तुम्हाला 3000 रुपये भेटले असतील तर कमेंटमध्ये लिहून पाठवा की आम्हाला 3000 भेटले। जर तुम्हाला 3000 भेटले नसेल तर कमेंटमध्ये नाही असं लिहून पाठवू शकता। अशातच आता ही योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत अपात्र असूनही ज्या महिलांना लाभ घेतला आहे अशा महिलांकडून आता योजनेचे पैसे वसुली केले जाणार। ज्या महिला अपात्र होत्या आणि त्यांना पण लाभ भेटला आहे तर त्या महिलांकडून आता पैसे परत घेतले जातील। तर ती कोणती महिला आहे, कसं काय आहे बघा। आता ज्या महिलांना आधीच संजय गांधी निराधार योजनेसारख्या सरकारी योजनेचा लाभ मिळत आहे आणि अशा महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा देखील लाभ घेतला असेल तर आता अशा महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहे। म्हणजे कोणाकडून पैसे परत घेतले जाणार आहे, तर ज्या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचे आधीच पैसे त्यांना भेटत आहे आणि त्यांनी लाडकी बहीणमध्ये पण फॉर्म भरला असेल तर अशा महिलांकडून पैसे परत घेतले जाते। एकंदरीत सरकारी योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत। खरे तर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनेच्या माध्यमातून आधीच आर्थिक सहाय्य मिळत आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात। बघा इथं सर्व स्पष्टपणे सांगितलंय त्यांनी, पूर्ण आर्टिकल आला आहे। पण अशा अपात्र महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ उचलला असल्याचे प्रकार राज्यातील वेगवेगळ्या भागातून समोर आलेलं आहे। बघा राज्यातून अनेक ठिकाणाहून ही माहिती समोर आली आहे की इथं संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत आहे, लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहे। तर अशा महिलांकडून पूर्ण पैसे परत घेतले जातील आणि कारवाई करण्यात येईल, बरोबर। यामुळे आता अशा अपात्र महिलांकडून या योजनेचे पैसे वसूल केले जाणार आहेत। दुसरीकडे काही लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थींच्या खात्यातून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर बँकांच्या माध्यमातून मिनिमम बॅलन्स मेंटेन्स केले नसल्याने रक्कम कपात करण्यात आली आहे। बघा मिनिमम बॅलन्स, बघा तुम्ही आपल्या बँक अकाउंटमध्ये मिनिमम 500 रुपये असणे गरजेचं असतं, 500,000 रुपये असणे गरजेचं असतं।
ज्या महिलांच्या खात्यामध्ये 500,000 रुपये नसतील तर त्यांना मिनिमम बॅलन्समुळे बी पैसे कापले जातात, हे व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं. आपल्या अकाउंटमध्ये 500,000 रुपये असणे गरजेचं असतं. बघा, मिनिमम बॅलन्स कमी असतं. तसेच काही प्रकरणामध्ये कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये रक्कम वळवण्यात आली आहे. बघा, काही महिलांनी कर्ज काढलेलं असतं तर त्या कर्जामुळे पण पैसे कापले जातात. म्हणजे या योजनेचे पैसे मिळूनही प्रत्यक्षात काही लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळू शकला नाही. बघा, जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आणि तुमच्या कर्जामुळे ते पैसे पण कापले जातात. इथं यांनी स्पष्ट सांगितलंय. लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बाल विकास विभागाने दिली आहे. बघा, महिला व बाल विकास विभागाने याचा सूचना दिली आहे की लाडकी बहीण योजनेतून कोणतेही पैसे कापू नये. जे हप्ता तुमचा कापला जातोय, जो मिनिमम बॅलन्स थ्रू तुमचे पैसे कट होतात, ते पैसे कापू नका असं महिला व बाल विकास विभागाने सूचना दिली आहे. बघा, आता सर्व बँकांना याबाबतची सूचना मिळालेली आहे, पण तरी अनेक ठिकाणी पैसे कापण्याची सूचना असून तसा तक्रारी राज्यातील अनेक भागातून समोर येत आहे. यावर उपाय म्हणून आता महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून थेट RBIला पत्र पाठवले जाणार आहे. आता थेट RBIकडे ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकेतून पुन्हा पैसे परत करावे अशी विनंती केली जाणार आहे. ज्यांचे पैसे कापले गेले तर इथं RBIला इथं पत्र पाठवलंय, विनंती केली आहे की ज्यांचे पैसे कापले गेले त्यांना पैसे परत करा असं विनंती त्यांनी केली आहे. बघा, इथं अशा प्रकारे गैरव्यवहार चालू होता. ज्या महिलांना याचा लाभ भेटत होता त्या महिलांना, म्हणजे ज्यांनी आधीच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ भेटत होता आणि दुसरा पण हा लाडकी बहीण योजनेचा पण लाभ, दुहेरी लाभ जो घेत होता त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील आणि त्यांच्यावर थोडी कारवाई पण करण्यात येईल. बघा, आणि मिनिमम बॅलन्स पण तुम्ही तुमच्या बँकेमध्ये मेंटेनन्स ठेवलं पाहिजे. आणि जर तुम्ही कोई हप्ता वगैरे भरत असाल तर त्या हप्त्यामुळे पण पैसे कापले जात होते, पण आता त्यांनी RBIला पत्र पाठवलं आहे, तर आता काय पैसे वगैरे कापले जाणार नाही. माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि या व्हिडिओला लाईक करून टाका. असं नवनवीन अपडेट मी पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका.